हॅलो, हाय, नमस्कार. मी मोनाली. माझ्या मिनी ब्लॉग मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सो आता सायंकाळचे 7:30 पावणे 8 वाजलेले आहेत. आज सगळं झालेलं आहे. दिवे लागण्याची वेळ होती. तो देवाजवळ दिवा वगैरे छान असा लागलेला आहे आणि मी खूप सारा केलेला आहे पसारा. सो तुम्ही आता पाहू शकता. हे गॅस वट्यावर खूप सारा मी पसारा करून ठेवलेला आहे. सो आता मला तो पसारा निस्तारायचा आहे, कारण आजची होती संक्रांत. त्याच्यामुळे मी खूप सारा चिवडा, लाडू हे ते सगळं बनवलेलं आहे. त्याच्यामुळे थोडंसं काही बनवलं की पसारा तर होतोच, हे नक्कीच आहे. तुमच्या पण कडे होतच असेल नाही का? सो आता क्लिक करूया. हे उरलेलं तेल आहे चिवड्याचं, तो जास्त झालं होतं त्याच्यामुळे आता हे मी मोठ्या गंजामध्ये थोडं काढून ठेवतो. म्हणजे कसं आहे, उद्या वगैरे आपण काही बनवलं समजा तर हे टाकून देऊ, कशाला वेस्ट करायचं नाही का? कसं आहे ना, किती पण गॅस वट्यावर जर काम करायचं असेल, स्वयंपाक करायचा असेल, तर हा असा क्लीन गॅस वटा असला तरच मजा येते स्वयंपाकाला. फेकून फेकून दे बेटा. हा मस्त असा गॅस वटा आता मी क्लीन करत आहे. आता तुम्ही बघू शकता माझा गॅसवटा हा आता क्लीन झालेला आहे. सो आता आहे थोडी भांडी. आता ही भांडी पडली आहे. आता या भांड्याला थोडं घासघूस करून घेते मस्त, आणि त्यानंतर करूयात स्वयंपाक. बस स्वयंपाक झाला की झालं मग. तो मी आता हे पूर्ण भांडी घासून घेते, त्यानंतर भेटूयात. आता बघा किती छान किचन होतं दिसतं ना. बिलकुल काहीच पसारा नाही, सगळं क्लीन क्लीन. हाय फ्रेंड, आता माझं सगळं काम झालेलं आहे. सो आता मी थोडी बसते, तर बघूयात समोर काय. आणि जर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.